हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलीकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पंढरीनाथ भगवान की जय. अध्याय 6 आणि श्लोक क्रमांक 21, ज्यामध्ये महत्त्वाचा सिद्धांत सांगून आत्मानुभूतीबद्दल आपल्याला भगवंत सांगतायत. श्लोक असा आहे: सुखमात्यातिकं यत्तत् बुद्धिग्राह्यमतेन्द्रियं वेत्ति यत्र न चैवायं स्थितचलिततत्त्वतः. जे सुख अतींद्रिय म्हणजे मन व इंद्रियाचा विषय होऊ शकत नसलेले, इंद्रियांना अगम्य असलेले असे आहे, केवळ शुद्ध स्थिर सूक्ष्म बुद्धीला ग्राह्य आहे. ध्यानाभ्यासाने बुद्धी स्थिर व सूक्ष्म झाल्यानंतरच स्वसंवेद्यत्वाद्वारे अनुभवास येणारे आहे. आत्यंतिक या संसारात यापेक्षा उत्तम सुख असूच शकत नाही, असे अनंत अमर्याद अवीट आहे. ते तो म्हणजे स्वतःच्या ठिकाणी अनुभवतो व हा ध्यानयोगी आत्मस्वरूपात स्थित झाला असता त्या तत्वापासून म्हणजे स्वस्वरूपातील सुखावस्थेपासून विचलित होत नाही. आणि याकरता यापूर्वी आपण अध्याय क्रमांक 2 आणि त्यातला जो श्लोक क्रमांक 53 असा होता, त्याचं चिंतन करताना हा विषय माऊलींनी आपल्याला एकदा समजून सांगितलेला आहे. श्लोक अध्याय क्रमांक 2चा क्रमांक 53, श्लोक क्रमांक 53 काय म्हणतात तिथे? श्रुती विप्रतिपन्ना ते यदा स्थास्यसि निश्चला समाधावचला बुद्धी तथा योगमवाप्स्यसि. आपल्याला या ठिकाणी बुद्धी हा विषय माऊलींनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं समजून सांगितला आहे. जे चिंतन यापूर्वी आपण केलं त्यातला काही अंश आता आपण पाहणार आहोत. याच अध्यायातली अध्याय क्रमांक 2 मध्ये ओवी क्रमांक 244 ते 259 वरील विवेचनाद्वारे आपण पाहिले होते की तामसिक राजसिक बुद्धी, जिला ओवी 243 मध्ये दुर्मती म्हटलेले आहे, ती बुद्धी आत्मस्वरूपापासून दूर नेते. त्यामुळे त्या प्रकारच्या बुद्धीचे रूपांतर सुबुद्धीमध्ये करावयाचे असते. या सुबुद्धीस अध्याय क्रमांक 18 आणि श्लोकमध्ये सात्विक बुद्धी आणि ओवी 241 मध्ये सदबुद्धी म्हटले आहे. सुबुद्धी, सदबुद्धी, सात्विक बुद्धी जोपासावयाची आहे, जी आत्मस्वरूपाच्या जवळ नेते. ओवी क्रमांक 259 मध्ये अखेरीस सत्वगुणाचा साक्षी होऊन गुणत्रयातीत व्हावयाचे आहे व आत्मा अनुभवायचा आहे, असा विचार यापूर्वी आपण केला. आता या बुद्धीची व्याख्या काय करता येईल? ती अशी: अंतःकरणात इच्छेचा उगम होतो व त्या इच्छेच्या बळाने इंद्रिये वृत्तीद्वारे विषयाचे समुदाय जिंकून अंतःकरणात आणतात. जसे डोळे वृत्तीद्वारे रूप अंतःकरणास उपलब्ध करून देतात. इंद्रियांनी लुटून आणलेल्या मालातून सुखकर कोणते व दुःखकर कोणते, कोणता माल जास्त सुखकर व तुलनेत कोणता कमी सुखकर, असा जीवाच्या ठिकाणी होणारा हिशोब जी समजून देते ती बुद्धी. उदाहरणार्थ, डोळे सतत पाहत असतात, त्यांना चांगले वाईट कळत नाही. ते रूप अंतःकरणास उपलब्ध करून देतात आणि त्यातून
सुखद दुःखद, कमी सुखकर जास्त सुखकर, हे ज्यामुळे जीवास समजते ती बुद्धी. त्याचप्रमाणे इतर इंद्रियाच्या वृत्तीबद्दलही जीवास ज्यामुळे समजते ती बुद्धी. त्यामुळे सर्व ज्ञानेंद्रियांना करण म्हणजे अवजार अर्थात इंग्रजीमध्ये टूल्स म्हटले जाते. हे सुख, हे दुःख, हे पुण्य, हे पाप, हे मिश्रित, हे शुद्ध अशी जी निवड करते ती बुद्धी. माऊलींनी या गोष्टी अध्याय क्रमांक 13 मधील ओवी क्रमांक 85 आणि 86 मध्ये हे स्पष्ट केलेलं आहे. जिला हे अधम हे उत्तम अशी तुलना करणे कळते, जिला आकार, संख्या, सद्गुण, दुर्गुण, क्षेत्रफळ, घनफळासारखी विविध परिमाणे, विविध प्रकारचे शिक्षण, कला, अनुभव, विद्वत्ता, मान अपमान, विविध भावना यातून लहान मोठे, चांगले वाईट समजते ती बुद्धी. किंबहुना जीव म्हणजे व्यक्ती जिच्या क्षमतेद्वारे विविध विषयांची परीक्षण करतो ती बुद्धी, असं माऊली ओवी क्रमांक 87 मध्ये स्पष्ट केलेलं आहे. अध्याय 13. आत्मा व जीव यांचा जो सांधा, ज्याला आपण जॉईंट म्हणतो, बसवून देते ती बुद्धी. आणि तो भाग पुन्हा अध्याय क्रमांक 13 मध्ये ओवी क्रमांक 88 माऊली सांगतात ती अशी आहे. जे तेज तत्वांची आदी, जे सत्वगुणाची वृद्धी, जे आत्मया जीवाची संधी, वसवी तसे जे. 1388. अर्थ, संपूर्ण प्रकृती त्रिगुणात्मक असून प्रकृतीने उत्पन्न केलेल्या विश्वातील सर्व वस्तू, पदार्थ, प्राणी, मनुष्य, मनुष्याची इंद्रिये, क्रिया, अंतःकरण, भाव म्हणजे वृत्ती, विचार, भावना, विकार यांच्या ठिकाणी सत्व, रज, तम या गुणापैकी प्रत्येक गुण कमी अधिक प्रमाणात असतो. मनुष्याबाहेरील विचार करता श्वान, शुकर, पाषाणादीमध्ये तमोगुणाचे प्राबल्य आहे. मनुष्य शरीराचा विचार करता कर्मेंद्रियांचे ठिकाणी रजोगुणाचे प्राबल्य आहे आणि ज्ञानेंद्रियामध्ये सत्वगुणाचे प्राबल्य आहे. ज्ञानेंद्रियाच्या तुलनेत बुद्धीमध्ये सत्वगुण आधिक्यानं आहे. म्हणून माऊली म्हणतात, जेथे सत्वगुणाची वृद्धी आहे ती बुद्धी. अर्थात त्यामुळे सत्वगुणाचे गुणधर्म असलेले निर्मलत्व, ज्ञानरूपत्व, स्वयंप्रकाशित्व बुद्धीच्या ठिकाणी आहे. जी वृत्तीरूप ज्ञानाचे म्हणजे ज्ञानतत्वाचे मूळ कारण आहे, ती ज्ञानेंद्रियाच्या मुळाशी आहे. तिच्या ज्ञानेंद्रियाचा अर्थ प्राप्त झालेला आहे. जी बुद्धी आत्मा व जीव यांच्या संधीत असते, राहत असते. आत्मा व जीव यांचा सांधा अर्थात जॉईंट म्हणजे जोड, जी बसवून देते, ज्याद्वारे आत्मा व जीव यांचा सांधा तयार होतो ती बुद्धी. अशा प्रकारे माऊलींनी अध्याय क्रमांक 13 आणि 88 आपल्याला समजून सांगितली आहे. आता बुद्धी ही जीवाचा भाग आहे, आत्म्याची उपाधी आहे, पण आत्म्याच्या सगळ्यात जवळ आहे. ज्ञानेंद्रिये, अहंकार, मन यांच्या तुलनेत बुद्धी आत्म्याच्या जवळ आहे. मुळात बुद्धीच्या ठिकाणी सत्वगुणाचा उत्कर्ष आहे. त्यात बुद्धी जेव्हा सात्विक होते म्हणजे तिच्यातील रजोगुण व तमोगुण अव्हेरला जातो, तेव्हा ती स्थिर आणि सूक्ष्म झालेली असते. या सात्विक बुद्धीच्या सद्बुद्धीचा शेवट परमात्मा म्हणजे निर्गुण साक्षात्कार प्राप्तीतच आहे. ही बुद्धी आत्मस्वरूपी स्थिर होत असते. अध्याय 2 ओवी क्रमांक 241 मध्ये माऊली महत्त्वाचा सिद्धांत सांगतात. ती ओवी अशी आहे. तैसी दुर्लभ जे सद्बुद्धी, जिये परमात्माची अवधी, जैसा गंगेसी उदधी निरंतर.
त्याप्रमाणे सद्बुद्धी प्राप्त होणे दुर्लभ आहे. या सद्बुद्धीस अध्याय क्रमांक 18 श्लोक क्रमांक 33 मध्ये सात्विक बुद्धी म्हटलेलं आहे. गंगेचा शेवट नेहमी जसा समुद्र आहे तसे या सद्बुद्धीचा शेवट परमात्मा म्हणजे निर्गुण साक्षात्कार प्राप्तीतच आहे. गंगा जशी क्षण प्रतिक्षण समुद्रात प्राप्त होते, समुद्र होऊन राहते, तसे सद्बुद्धी निरंतर म्हणजे क्षण प्रतिक्षण स्वस्वरूपाकडे प्रवाहित होऊन सन्मुख राहते. आत्मरूपच होऊन राहते. एकनाथ महाराज म्हणतात, आत्मनिश्चये बुद्धिपूर्ण चैतन्य घन स्वये होय. एकनाथी भागवत अध्याय क्रमांक 19 ओवी क्रमांक 433. माऊली अध्याय क्रमांक 2 आणि ओवी क्रमांक 296 मध्ये काय म्हणतात, तर मनाची उर्मिरहित स्थिरता आत्मानुभूतीसाठी आवश्यक आहे. आणि हे सांगणारी माऊलीची ही ओवी. ऐसा जो निरवधी तो जान पा स्थिर बुद्धी, जो निरसोनी उपाधी भेद रहितू. म्हणजे देह, जात, संप्रदाय, कुळ, गोत्र, नाव, वय, मन, शिक्षण, संपत्ती, सत्ता, कीर्ती, प्रपंच इत्यादी ह्या सगळ्या उपाधी आहेत. आणि या उपाधींचा निराश करून उपाधीपासून निस्संग झाल्यामुळे जो भेदरहित झाला आहे, असा जो नेहमीसाठी अमर्याद झाला आहे, तो आत्म्याच्या ठिकाणी बुद्धी स्थिर झालेला असतो, स्थिर बुद्धी असतो, स्थितप्रज्ञ असतो, असे जाण बरे. आत्मानुभूती प्रीत्यर्थ बुद्धीची सूक्ष्मता, निश्चलता, तसेच मनाची चांचल्यरहित स्थिरता, शब्दरहितता किती, कशी व का आवश्यक आहे हे समजून घेणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने विविध अध्यायात माऊलींनी स्पष्टतेने उपदेश केला आहे, साधना सांगितली आहे. या ओव्या त्या त्या अध्यायामध्ये अत्यंत महत्त्वाच्या आहेत, हे मात्र आपण लक्षात घ्यायला हवं. यानंतर आपल्याला विवेक चूडामणी म्हणजे श्रीमद आद्य शंकराचार्य त्यांच्या श्लोक क्रमांक 268 मध्ये हाच विषय आपल्याला समजून सांगतात, तोही आपण या ठिकाणी पाहणार आहोत. काय म्हणतात शंकराचार्य, बुद्ध्यो गुहायाम सदस विलक्षणम ब्रह्मास्ति सत्यम परमाद्वितीयम. अर्थ, कार्य म्हणजे जगत आणि कारण म्हणजे माया प्रकृती या दोन्हीहून विलक्षण त्रिकालाबाधित सत्य परम अद्वितीय असे ब्रह्म बुद्धिरूप गुहेमध्ये आहे. बुद्धिरूप गुहेमध्ये आहे. आणि हा सिद्धांत आपण या सध्याच्या श्लोक क्रमांक 21 मध्ये बुद्धिग्राह्यम बरं का, या पदाने तो गीतेमध्ये नोंदविला गेलेला आहे. काय म्हटलं आपण, श्लोक क्रमांक 21 पुन्हा वाचतो. सुखमात्यात्तिकं यत्तत् बुद्धिग्राह्यमतेन्द्रियं वेत्ति यत्र न चैवायं स्थितचलितः तत्त्वतः. तर हे बुद्धिग्राह्यम प्रकरण अशा प्रकारे शंकराचार्याने सुद्धा स्पष्ट केलेलं आहे. आता बुद्धिग्राह्यम व गूढरम्यता आणि हा विषय यावर आता आपण चिंतन करूया. आत्म्याच्या सुखाला या श्लोकात भगवंतांनी आत्यंतिक हे विशेषण वापरले आहे. याच आत्मसुखाला भगवंतांनी विविध अध्यायात अनेक श्लोकामध्ये कारणरहित आनंद अध्याय क्रमांक 5 श्लोक क्रमांक 13 मध्ये म्हटलेला आहे. अक्षय सुख अध्याय क्रमांक 5 श्लोक क्रमांक 21 मध्ये म्हटलं आहे. उत्तम सुख 6:28 मध्ये, एकांतिक सुख 14:27 मध्ये. आणि याच आत्मानुभूतीस भगवंतांनी संतुष्टता 2:55 आणि 4:22 मध्ये म्हटलंय. प्रसन्नता 2:64 आणि 18:54 मध्ये. तृप्ती 3:17
नित्यतृप्ती 4:21, शांत ब्रह्म 5:24, 25, 26 आणि अध्याय क्रमांक 6 श्लोक क्रमांक 15 मध्ये त्याला शांती म्हटलेलं आहे. हा आनंद अत्यंत टळटळीतपणे अनुभवास येणारा आनंद आहे. हा आनंद प्राप्त झाल्यावर तो बुद्धीच्या कसोटीला उतरणारा आहे. हा आनंद मोघमता, संदिग्धता, अस्पष्टता रहित आहे. आनंद आणि दुःख तसेच आनंद आणि इतर भावना म्हणजे क्रोध, मनाची तगमग, घालमेल, अशांती यामध्ये सामान्य व्यक्तीची बुद्धीसुद्धा गफलत म्हणजे चूक करीत नाही, हे लक्षात घ्यावे. एवढेच नसून आनंद आणि शांती, तृप्ती, प्रसन्नता या भावनांच्या अनुभवामधील भिन्नतेचे आकलन बुद्धी अचूकतेने करीत असते. त्यामुळे आत्मानंदाच्या प्राप्तीत बुद्धीची गफलत म्हणजे चूक होण्याची मुळीच शक्यता नाही, ही खात्री ठेवावी. तो आनंद अनुभवण्यासाठी उलट पक्षी बुद्धी स्थिर व तीक्ष्ण असावी लागते आणि मन शांत म्हणजे शब्दरहित असावे लागते. बुद्धी अशी झाली असेल तरच आत्मानंद अनुभवण्यासाठी प्राप्त होतो. या भूमिकेतून बुद्धिग्राह्यम हे पद या श्लोकात आलेले आहे. काही ज्ञान मुळात बरोबर असते, पण चुकीच्या पद्धतीने वापरले की गूढरम्यता होऊन बसते व निर्माण झालेल्या गूढतेने शंकेचे निरसन करण्यात वक्त्यास आणि ते समजून घेण्यास श्रोत्यास असे सर्वांना बुद्धीचे वैभव जाणवावयास लागते. जसे 1. बुद्धी जड, आत्मा चेतन. 2. बुद्धी जे ग्रहण करते ते सर्व वृत्तीरूप असते. 3. आत्मा वृत्तीद्वारे ग्रहण करता येत नाही. ही सर्व म्हणजे तिन्ही वाक्ये सिद्धांत म्हणजे स्टेटमेंट्स बरोबर आहेत. या तिन्ही सिद्धांताचा एकत्रित अर्थ आहे आत्मा त्रिपुटीद्वारे म्हणजे वृत्तीद्वारे उपभोगता येत नाही. भौतिक विश्वातील एखादे साध्य म्हणजे संपत्ती, सत्ता, कीर्ती, लोकसंग्रम, सेवा इत्यादी संबंधाने एखादे साध्य जसे बुद्धीचा वापर करून प्राप्त करून घेता येते, तसे आत्म्याचा आनंद प्राप्त करून घेता येत नाही. हा आनंद स्वतःच्या ठिकाणी वृत्तीरहिततेने, त्रिपुटीरहिततेने भोगावयाचा असतो. हे जर स्पष्ट केले किंवा झाले नाही तर ऐकणारा वाचणारावरील तिन्ही सिद्धांताचा एकत्रित अर्थ आत्म्याचा आनंद बुद्धीला कळत नाही असा काढू शकतो. मग आत्म्याचा आनंद प्राप्त होईपर्यंत वरील 3 सिद्धांत समजून तरी कसे घ्यावयाचे? उत्तर अगदी सोपे आहे. ज्ञानेश्वरीची पहिली ओवी, आत्मा स्वसंवेद्य आहे. तेव्हा खात्री बाळगा, निष्ठा ठेवा. जेव्हा तुम्ही आत्म्याचा आनंद अनुभवाल तेव्हा तुमची बुद्धी निस्संदिग्धपणे म्हणेल हा आनंद आत्म्याचाच आनंद आहे. आणि आता या संदर्भामध्ये माऊली अध्याय क्रमांक 18 आणि श्लोक क्रमांक 37 मध्ये आपल्याला काय सांगतात त्याचा आपण विचार करू शकू. काय म्हणतात? श्लोक असा आहे, यत्तदग्रे विषमीवं परिणामे मृतोत्पमं तत्सुखं सात्विकं प्रोक्तम आत्मबुद्धी प्रसादजम. आणि त्याचा अर्थ आपण काय म्हणतो? जे आरंभी विषासारखे वाटते पण परिणामी अमृतासारखे असते. बुद्धी आत्म्याच्या ठिकाणी स्थिरावल्यानंतर जे प्रसाद रूपाने प्राप्त होते त्यास सात्विक सुख म्हणतात. श्रीमद आद्य शंकराचार्य काय म्हणतात? विवेक चूडामणी या त्यांच्या या प्रसिद्ध अशा ग्रंथामध्ये ते म्हणतात, बुद्धिरूप गुहा. कसं? श्रीमद शंकराचार्याच्या विवेक चूडामणी या ग्रंथात बुद्धिग्राह्यम
हा प्रस्तुत विषय पुढील प्रमाणे स्पष्ट केला आहे. अहंकाराधिक सर्व विकार आणि त्यामागून त्यांचा अभाव असे सर्व काही जो प्रत्यक्षपणे त्रिपुटीद्वारे जाणतो, पण ज्याला प्रत्यक्षपणे कोणी जाणत नाही, अशा त्या सर्व जाणणाऱ्या वस्तूला म्हणजे जाणीव तत्वाला, जे स्वयंप्रकाश ज्ञानरूप स्वसंवेद्य आहे, अशा त्या वस्तूला तू अतिसूक्ष्म बुद्धीने आत्मा असे जाण. श्लोक क्रमांक 215 216 विवेक चूडामणीतील. अहंकारादिकांच्या अभावाचे साक्षी आपण स्वतःच आहोत, कारण स्वतःच आपण त्यांना जाणत असतो. म्हणूनच सर्वापेक्षा पलीकडचा आणि सर्वांचा साक्षी असा प्रत्यगात्मा आपणच आहोत, दुसरा कोणी नाही. श्लोक क्रमांक 218. नाना प्रकारच्या विकारांना तसेच अहंकार, बुद्धी इत्यादिकांना पाहत असणारा जो हृदयामध्ये सच्चिदानंद रूपाने स्फुरण पावत असतो, त्या या आत्म्याला तू जाण. श्लोक क्रमांक 219. घटपटातील पाणी व पाण्यात पडलेले सूर्याचे प्रतिबिंब या दिशेने असलेले निरीक्षण सोडून दिले असता, जसा याहून वेगळा या तिघांना प्रकाशित करणारा आणि स्वयंप्रकाश असा सूर्य जाणत्या मनुष्याच्या पाहण्यात येतो, तद्वतच देह व बुद्धीमध्ये मी या रूपाने असलेले आत्म्याचे प्रतिबिंब विवेकाद्वारे विसर्जित केले असता, म्हणजे या पद्धतीने पाहत राहणे सोडून दिले असता, ही विचारसरणी सोडून दिली असता, बुद्धीच्या गुहेत असलेला द्रष्टा, अखंड बोधरूप सर्वांना प्रकाशित करणारा जगतरूप कार्य आणि कारणरूप माया याहून वेगळा, नित्य व्यापक सर्वत्र असलेला अत्यंत सूक्ष्म, आपल्याहून जो भिन्न नाही, ज्याच्या आत आणि बाहेर दुसरी वस्तू नाही, असा हा स्वस्वरूपभूत आत्मा उत्तम प्रकारे जाणण्यात येतो. श्लोक क्रमांक 222 223 विवेक चूडामणी. त्यावेळी जाणणारा स्वतः शोकरहित, आनंदघन, आवरण विक्षेपरहित म्हणजे रज तमरहित चित्ताचा, भयरहित होतो. आत्मतत्व जाणण्या वाचून मुमुक्षुला संसार बंधनातून सुटण्याचा दुसरा मार्ग नाही. श्लोक क्रमांक 224. कार्यकारणाहून विलक्षण, सत्यम, परम, अद्वितीयम असे ब्रह्म बुद्धिरूप गुहेमध्ये आहे. त्या ब्रह्मरूपाने जो पुरुष या गुहेमध्ये राहतो, त्याला पुन्हा या गुहेमध्ये प्रवेश करावा लागत नाही. श्लोक क्रमांक 268. अध्याय 9 आणि श्लोक क्रमांक 2 मध्ये भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्यक्षावगमम म्हणजे प्रत्यक्ष अनुभवास येणारे आहे. त्यावर माऊलींनी ओवी 55 मध्ये सांगितल्याप्रमाणे सुखोपाय व सुगम्यही आहे. अध्याय क्रमांक 13 श्लोक 12 मध्ये ब्रह्म म्हणजे आत्मा हा जाणण्यास जोगा आहे आणि जाणल्यामुळे परम आनंद मिळतो असा आहे, असे स्पष्ट केलेले आहेच. ज्या क्षणी या अद्वितीय आनंदाचा झुरा सुरू होतो, तो क्षण ती व्यक्ती कधीच विसरू शकत नाही. इतक्या निसंशयपणे व टळटळीतपणे तो आनंद आत्मानुभूतीतून आलेला आहे असे कळते. हा लेखकाचा स्वानुभव आहे. भगवंतानी आत्मानुभूतीचा आनंद बुद्धिग्राह्य असे जे सांगितले आहे, त्यावरील वैचारिक निष्ठा दृढ व्हावी आणि म्हणून स्वानुभव नमूद केलेला आहे. विचारसागर रहस्य, तत्वानुसंधान, वृत्तीप्रभाकर, पंचदशी, अमृतानुभव हे ग्रंथ अवश्य वाचावेत. शक्य झाल्यास अनुभवी गुरुकडे अध्ययनास म्हणजे पाठात जावे. पंढरपूर येथे चातुर्मासात विनामूल्य पाठ म्हणजे प्रवचन उपलब्ध असतात. जसे वैकुंठवासी ह.भ.प. मुरलीधर धूत गुरुजी पाठ घेत असत.
आजही नवनाथ महाराज डॉक्टर चालिकवारांच्याकडे व इतरांच्याकडे पाठ घेतले जातात. हे मात्र नेहमी लक्षात ठेवावे की शब्दज्ञान कितीही झाले तरी ज्ञानाची अनुभूती म्हणजे अपरोक्षानुभूती शब्दविरहित होण्यानेच येणार आहे. शब्दज्ञान बऱ्यापैकी झाले की असे वाटावयास लागते की अजून शब्दज्ञान झाले म्हणजे आत्मानुभूती प्राप्त होईल. ही गूढ रम्यता आहे. अध्याय क्रमांक 14 श्लोक 6 मध्ये सत्वगुणात बांधून ठेवणारे आहे. विवेक चूडामणी श्लोक 62 मध्ये चित्त भ्रमणकारकम असे आहे. शब्दज्ञान वृद्धी साधनेला पर्याय ठरू शकत नाही, पूरक ठरते. त्यामुळे ज्ञान भक्ती कर्म ध्यान असा समन्वय हेच उत्तर येते. श्लोकातील बुद्धिग्राह्यम या पदापुरते थोडक्यात सांगावयाचे असल्यास आत्म्याचा आनंद राजसिक तामसिक बुद्धीला मुळीच ग्राह्य नाही, बुद्धिहीनाला ग्राह्य नाही. सात्विक बुद्धी साधकाला स्वरूपाजवळ नेते, सूक्ष्म व स्थिर होते. साधक साक्षी भावामुळे गुणातीत होतो व गुणातीत असलेला आत्मा अनुभवास येतो. आणि हेच आपल्याला दाखला माऊलींनी अध्याय क्रमांक 2 आणि ओवी क्रमांक 235 ते 44 दरम्यान दिलेला होता. त्याचं थोडं चिंतन पुन्हा आपण करणं आवश्यक आहे. 235 ते 241 244 असे या ज्या ओव्या आहेत त्याचं थोडं चिंतन आपण करूया. अध्याय क्रमांक 2 ओवी 235 ज्यामध्ये माऊलींनी सिद्धांत सांगितलेला आहे. जिया परी जे सद्बुद्धी आपुजालिया निरवधी हा असताची उपाधी आकळू न शके. सजग व दक्ष राहून वरील प्रमाणे कर्मफळाकडे दृष्टी न जाऊ देणारी, कर्मफळापासून अलिप्त राहणारी अशी जी सुदबुद्धी जेव्हा अखंडितपणे सतत प्राप्त झालेली असते तेव्हा अर्थात कर्मयोगाची साधना पूर्णत्वास पोचल्यानंतर देह कर्म सुखदुःखादी द्वंद्वे पापपुण्यादी उपाधी बांधू शकत नाहीत, आवडू शकत नाहीत. सर्वसाधारणपणे सोडून न जाऊ शकणाऱ्या उपाधीच्या 2 उदाहरणाद्वारे उपाधी ही संकल्पना म्हणजे कन्सेप्ट आद्य शंकराचार्यांनी विवेक चूडामणीमध्ये समजावून दिलेली आहे. उपाधी असलेले राज्य राजापासून गेले किंवा उपाधी असलेली तलवार योद्ध्यापासून गेली तर ते जसे राजा व योद्धा राहत नाहीत, तसेच आत्म्यास आवृत्त करणाऱ्या पंचकोशाचा भाग असलेल्या वरील म्हणजे देह कर्म द्वंद्वे या उपाधीचा त्याग केल्याने साधक हा करता भोगता न राहता साक्षी होतो. अशा रीतीने अक्रिय व आनंदरूप असलेला आत्मा अनुभवासी येतो. विवेक चूडामणी श्लोक क्रमांक 235. पुढची ओवी माऊलींची अशी आहे ज्यामध्ये पुन्हा महत्त्वाचा सिद्धांत माऊली सांगतात. अध्याय क्रमांक 2 ओवी क्रमांक 236. जेथ न संचरे पुण्य पाप जे सूक्ष्म अति निष्कंप गुणत्रयादी लेप न लगती जेथ. आपण 235 ते 244 या अध्याय क्रमांक 2 यामध्ये माऊलींनी जी आपल्याला स्पष्ट करून सांगितलंय त्याची उजळणी करत आहोत. सुदबुद्धीला या अवस्थेत पापपुण्याचा संचार नसतो. 236 आपण अर्थ पाहतो. संचार संपलेला असतो. स्वसंवेद्य आत्मा अनुभवण्यासाठी आवश्यक असलेले सूक्ष्मत्व व निष्कंपत्व म्हणजे स्थैर्य निस्संदेहत्व त्या बुद्धीच्या ठिकाणी असते. बुद्धीच्या त्या अवस्थेत सत्वरजतम हे 3 गुण व काम क्रोधादी दोषाचे लेप म्हणजे बंध साधकास लागत नसतात. स्थिर म्हणजे अतिनिष्कंप व सूक्ष्म बुद्धीसच आत्मानुभूती प्राप्त होते. हा महत्त्वाचा सिद्धांत या ओवीत माऊलींनी सांगितलेला आहे. अशा बुद्धीचा शेवट परमात्मा प्राप्तीत होतो. ती ओवी पुन्हा वाचतो.
जेथ न संचरे पुण्यपाप, जे सूक्ष्मती निष्कंप, गुणत्रयादी लेप न लगती जेथ. पुढच्या ओवीमध्ये माऊली पुन्हा सिद्धांत सांगतात. अर्जुना ते पुण्यवशे, जरी अल्पची हृदयी बुद्धी प्रकाशे, तरी अशेषही नाशे संसार भय. आणि अर्थ स्पष्ट आहे, म्हणून पुढच्या ओवीकडे आपण जाऊया. माऊली पुढे म्हणतात, जैसी दीपकळिका धाकुटी, परी बहुतेजा ते प्रगटी, तैसी सदबुद्धी हे थे कोटी म्हणू नये. पार्था बहुती परी हे अपेक्षी जी विचार शुरी, जे दुर्लभ चराचारी सदवासना. आनिका सारिका बहुवसु, जैसा न जोडे परिसु, का अमृताचा लेशु दैव गुणे. तैसी दुर्लभ जे सदबुद्धी, जिये परमात्मची अवधी, तैसा गंगेसी उदधी निरंतर. थोड्याच वेळास याच सत्रात आपण ह्या ओळी बघितली होती, अर्थही बघितलेला होता. तैसे ईश्वरा वाचोनी काही, जिये आनिकलानी नाही, ते एकची बुद्धी पाही अर्जुना जगी. एरी ते दुर्मती, जे बहुदा असे विकरती, तेथ निरंतर रमती अविवेकिये. आणि म्हणून 244वी शेवटची ओवी, म्हणोनी तया पार्थ, स्वर्ग संसार नरकावस्था, आत्मसुख सर्वथा दृष्ट नाही. या ओवीचा अर्थ पाहू आपण. म्हणून अर्जुना, त्या अविवेकी लोकांना स्वर्ग, ऐहिक संसार व नरक अशा 3 अवस्थांमधून फिरत राहावे लागते, व आत्मसुख अर्थात आत्मानंद, स्वरूपानंद कधीच दृष्टीपथात येत नाही. व्यावहारिक बुद्धी व्यक्तीस राजसिक तामसिक सुखाची प्राप्ती करून देते, व त्या अल्पकाळ टिकणाऱ्या व कारण परत्वे असणाऱ्या सुखात रमविते. अशा रीतीने सतत विकार पावणाऱ्या व्यावहारिक बुद्धीमध्ये रमणारी व्यक्ती आत्मस्वरूपापासून दूर दूर जात राहते. आणि हा विषय माऊली आणखी आपल्याला समजून सांगताना काय म्हणतात की साधक स्वतःला पाहतो अशी सांगणारी 366वी ओवी आपण याच अध्यायात म्हणजे अध्याय क्रमांक 6 मध्ये पाहिलेली होती. परतोनी पाठीमोरे ठाके, आणि आपणी याते आपण देखे, देखत खेबो ओळखे म्हणे तत्व मी हे मी. श्लोक क्रमांक 20 आणि त्यावर आधारित माऊलीची आपण पाहिलेली मागच्या सत्रातली ही ओवी 366. अशा प्रकारे माऊली असं म्हणतात की आत्म्याच्या ठिकाणी स्वसंवेद्यत्वामुळे स्फुरित होणारा आनंद अनुभवास येतो. अध्याय क्रमांक 5 आणि श्लोक क्रमांक 21 आणि ओवी क्रमांक 8 याबद्दल आणखी सुस्पष्टता आपल्याला देते. त्याचंही थोडं चिंतन आपण करूया. श्लोक असा आहे, बाह्यस्पर्शेष्वसक्तात्मा विन्द्यत्यात्मनि यत् सुखं, स ब्रह्मयोगयुक्तात्मा सुखम अक्षयम अश्नुते. बाह्य विषय संबंधाने असलेली आसक्ती अंतःकरणातून संपल्यानंतर साधकाला ध्यानामुळे आत्म्याच्या ठिकाणी असलेले सुख आनंद प्राप्त होतो. तो ब्रह्मात म्हणजे आत्मस्वरूपात स्थित झालेला साधक, योगयुक्त समाधियुक्त ध्यानयुक्त झालेला साधक अक्षय आनंदाचा म्हणजे अक्षय सुखाचा अनुभव घेतो. बाह्य म्हणजे आत्मा सोडून उर्वरित जसे शरीर, दृश्य जगत, शब्दादी विषय, स्त्री, पुत्र, द्रव्य, सत्ता, कीर्ती संबंधाने इच्छा, आशा, अपेक्षा, घडलेल्या घटना, आघात इत्यादी असे सर्व बाह्य विषय. बाह्य स्पर्शेषु म्हणजे अशा सर्व बाह्य विषयांच्या प्रत्यक्ष किंवा मनातील विचाराद्वारे संबंधापासून अलिप्तता अनुभवणारे अनासक्त अंतःकरण असणारा म्हणजे
बाह्यस्पर्शेषु असक्तात्मा. ब्रह्मयोगयुक्तात्मा म्हणजे ब्रह्मरूप आत्म्याशी ध्यानाद्वारे समाधीद्वारे योगयुक्त म्हणजे अभिन्न झालेला साधक, आत्मस्वरूपात स्थिर झालेला साधक अक्षय निरुपचार आनंदाचा अनुभव घेतो. आणि आता आपल्याला याच संदर्भामध्ये हा श्लोक पाहिला गीतेचा, आणि या संदर्भात माऊलींची ओवी क्रमांक 108 आपण पाहू. तैसे आत्मसुख उपाईले, जयासी आपण पेची फावले, तया विषय सहज सांडवले म्हणो काय. जसे ज्याला स्वतःच्या स्वरूपाच्या ठिकाणी आत्मसुख स्फुरित झाले, उफाळले, आढळून आले, उपजले, प्राप्त झाले व ज्याच्या बाबतीत ते सुख स्वतःहून विस्तारत गेले, त्या साधकाचे विषय व विषय सुख सहज सुटल्या गेले. हे काय सांगावेच पाहिजे का. आत्मा स्वसंवेद्य असल्यामुळे साधकाला हा आनंद अनुकूलतेसारख्या कारणावर अवलंबून नसणारा म्हणजे निरुपचार असतो व स्फुरित होतो. स्वतःच्या ठिकाणी उत्पन्न झालेल्या आत्म्याचा आनंद स्फुरणाद्वारे अनुभवास येतो. यानंतर माऊली आपल्याला काय सांगतात, आत्मसुख कसे भोगावयाचे ते माऊलींनी अध्याय क्रमांक 5 आणि ओवी क्रमांक 130 ते 135 या दरम्यान सांगितलेले आहे. ओवी क्रमांक 130. जयांचे बाह्याची भाष, नेनिजेची निशेष, अंतरी सुख एक आथी. ज्ञानाच्या अंतर्यामी असे एक सुख अनुभवास येत असते. स्वसंवेद्य आत्म्याचा अत्यंतिक अलौकिक अमर्याद आनंद अनुभवास येत असतो. म्हणून त्याने बाह्य विषय सुखाची भाषा पूर्णतः सोडून दिलेली असते. इतकी सोडून दिलेली असते की बाह्य विषय सुखाची भाषाच तो आता जाणत नाही. परी ते वेगळेपणे भोगिजे, जैसे पक्षीये फळ चुंबिजे, तैसे नव्हे तेथ विसरिजे, भोगते पणही. या 131 ओवीवर आपण बरंच चिंतन केलेलं आहे. डोळे बंद ठेवून ध्यानाभ्यासाच्या साठी व डोळे उघडे ठेवून जागृत अवस्थेत आत्म्याचा आनंद घेण्यासाठी अत्यावश्यक असलेले विज्ञान या माऊलींनी ओवी क्रमांक 131 पासून 1 ते 35 मध्ये सांगितलेलं आहे. आणि आत्म्याचा आनंद हा पक्षी जसा फळ बरं का खातो अनुभवतो तसा काही येत नाही. इंद्रियाने आणि मनाने करणे थांबवावे लागते. अन्यथा मनात जे उपस्थित असते, उदाहरणार्थ विचार, शब्द, रूप, भावना यांचाच वृत्तीरूपाने अनुभव येतो आणि त्यामुळं आत्म्याचा अनुभव दूर दूर राहतो. पुढची ओवी. भोगी अवस्था एकी उठी, ते अहंकारा अचळू लोटी, मग सुखे सिये घे आंटी गाढेपणे. त्या भोगामध्ये अशी एक अवस्था स्थिती उदयास येते की ती अवस्था म्हणजे स्थिती अहंकाराचा पदर दूर करते. मी व माझेपणा, देहांकार, कर्तृत्वाहंकार निश्चय दूर होतो आणि मग तो साधक स्वसंवेद्य आत्म्याच्या अलौकिक अत्यंतिक अमर्याद आनंदाचा स्वतःच्या ठिकाणी म्हणजे आणती गाढेपणाने टळटळीतपणे अनुभव घेतो. ती अलिंगन मेळी, होय आपे आप कवळी, तेथ जळे जैसी जळी, वेगळे न दिसे. हे अलिंगन देणे म्हणजे स्वतःला कवटाळणे. जसे पाण्यात पाणी मिसळल्यानंतर वेगळे असे दुसरे काही दिसत नाही, स्वतःशी एकरूप व्हावयाचे आहे. अविद्येचे, अहंकाराचे, मी व माझेपणाचे, मनातील शब्द प्रवाहाचे, कर्तृत्व अहंकाराचे, देहांकाराचे वेगवेगळे पदर ज्याला आपण अडसर म्हणूया टाकून देऊन स्वतःच्या आत्मस्वरूपाला मिठी द्यावयाची व स्वस्वरूपाचा म्हणजे स्वसंवेद्य आत्म्याचा स्फुरणाद्वारे अनुभव घ्यायचा आणि आत्यंतिक अमर्याद अलौकिक आनंद अनुभवायचा असतो. आणि आता शेवटची ओवी त्या संदर्भात. आणि या ओवीनंतर आपल्याला काय करायचंय, ध्यान करायचं आहे.
का आकाशी वायू हरपे, तेथ दोन्ही हे भाष लोपे, तैसे सुखाची उरे स्वरूपे सुरती तिये. आकाशात जेव्हा वायू वाहत असतो त्यावेळेस वारा आला, झुळूक आली, आकाशात वावटळ आली, अशी भाषा आपण वापरतो. पण जेव्हा वाऱ्याचा प्रवाह हरवून लय पावतो आणि वायू आकाशी भाषा संपते, फक्त आकाश उरते, त्यासारखी अवस्था ओवी 132 मध्ये सांगितल्याप्रमाणे उदयाला येते. आत्ता आपण ती बघितली. भोगी अवस्था एकी उठे, ते अहंकाराचा चोळी लोटे, मग सुखेसी घे आटी काढेपणे. आणि असा हा अनुभव उदयाला येतो. वायूचे वाहने संपल्याप्रमाणे इंद्रिय मनाचे करणे संपते. वायू आकाशात स्वतःचे अस्तित्व हरवून लय पावतो. वायू व आकाश ही भेदाची भाषा संपते व आकाश अस्तित्व रूपाने अनुभवास येत राहते. वायूचे वाहने संपल्याप्रमाणे इंद्रिये व मनाचे करणे संपते. आत्माच त्याच्या अस्तित्वाने आनंदाने विलसत राहतो. स्वस्वरूपाचा आनंद स्फुरणाद्वारे साधकाला अनुभवास येत असतो. साधक स्वतःचा आनंद अनुभवत म्हणजे भोगत असल्यामुळे त्रिपुटीतील भोगता व भोग्य आत्माच असतो. भोक्ता व भोग्य हे द्वैत संपलेले असते. भोक्ता ही आत्मा व भोग्य ही आत्मा असे हे ऐक्य तेथे असते. माऊली आपल्याला पुन्हा पुन्हा अनेक अध्यायात वेगळ्या पद्धतीनं तोच मुद्दा समजून सांगतात. आत्म्याचा आनंद अनुभवताना हेही कळत राहते की हा आनंद नेहमीप्रमाणे अनुकूल घटना किंवा विषय प्राप्तीमुळे प्राप्त होणारा क्षणिक आनंद नसून आत्म्याचा निरुपचार आनंद आहे. सारांश अशा रीतीने आत्म्याचा आनंद बुद्धिग्राह्य आहे. आणि आणखी 2 ओव्या आपण पाहू आणि या ठिकाणी चिंतनाला आपण विराम देऊ. अध्याय क्रमांक 2, ओवी क्रमांक 283 मध्ये माऊली आपल्याला काय मुद्दा सांगतात. इंद्रियाची संगती जिये पसरू होतसे मती, ते स्थिर होईल मागुती आत्मस्वरूपी. इंद्रियाच्या संगतीने जी बुद्धी पसरत जाते म्हणजे बहिर्मुख राहून विविध भेद अनुभवत विस्तारत जाते. तिचे ध्यानाभ्यासाच्या सह समत्वरूप निष्काम बुद्धियोगाच्या साधनेद्वारे आता विस्तारणे थांबून बुद्धी अंतर्मुख होते. अशी बुद्धी विचारांच्या मागच्या बाजूस असलेल्या म्हणजे विचाराने जे आधी आवृत्त होते त्या आत्मस्वरूपी स्थिर होते. बुद्धी पुढे पसरत होती ती मागे येऊन आत्मस्वरूपी स्थिर होते. आणि माऊली पुन्हा आपल्याला 296 या ओवीमध्ये काय सांगतात ते पाहू. ऐसा जो निरवधी तो जाणपा स्थिर बुद्धी, तो जो निरसोनी उपाधी भेद रहितो. अध्याय क्रमांक 2, ओवी क्रमांक 296. आपण काय बघितलं होतं यामध्ये. ही ओवी आपण बघितली. देह, जात, संप्रदाय, कुळ, गोत्र, नाव, वय, मन, शिक्षण, संपत्ती, सत्ता, कीर्ती, प्रपंच ह्या सगळ्या काय आहेत उपाधी. आणि त्याचा उपाधीचा निराश केल्याशिवाय, उपाधीपासून निस्तंग झाल्याशिवाय, तो भेदरहित झाल्याशिवाय असा जो नेहमीसाठी अमर्याद झालेला आहे तो आत्म्याच्या ठिकाणी बुद्धी स्थिर झालेला असतो, स्थिर बुद्धी असतो, स्थितप्रज्ञ असतो, असं या ठिकाणी माऊलींनी खात्रीपूर्वक सांगितलेलं आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. यानंतर आपल्याला ध्यान करायचं आहे 20 मिनिटाचं. आणि त्या 20 मिनिटाच्या ध्यानाकरता आपल्याला सुखासनात बसायचं आहे. आपला जो काही शरीराचा ढाचा आहे तो पाठ आणि मान एका रेषेत पाहिजे. चेहऱ्यावर स्मित हास्य पाहिजे, कुठलाही ताण नको. आणि अशा अवस्थेमध्ये सुखासनात बसून आपल्याला 20 मिनिटाचं ध्यान करण्याकरता आपला सिद्ध मंत्र
त्याचा उच्चार करूया आणि ध्यान करूया. माझी माऊली.